प्रेज लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. आजच्या मननाकरिताचं वचन आहे इफिसकरास पत्राचा 6वा अध्याय आणि याचं वचन 1, 2 आणि 3 असं म्हणतं, मुलांनो आपल्या आई बापाची आज्ञा प्रभू मध्ये माना, कारण हे योग्य आहे. आपला बाप व आई यांचा मान राख, ही पहिली वचनयुक्त आज्ञा आहे, यासाठी की तुझे कल्याण व्हावे व तू पृथ्वीवर दीर्घायू असावे. जिवंत परमेश्वराचं वचन या ठिकाणी तुम्हाला आणि मला आपल्या आई वडिलांचा मान राखण्याविषयी सांगत आहे. आपल्या आई वडिलांच्या सर्व आज्ञांचं पालन करण्याविषयी सांगत आहे. आई वडिलांचा मान राखणे म्हणजे त्यांच्या सर्व आज्ञांचं पालन करणे. आज जगामध्ये आपण पाहतो बरेचसे लोक आपल्या आई वडिलांचा मान राखत नाहीत, आपल्या आई वडिलांच्या आज्ञेचं पालन करत नाहीत आणि त्यामुळं त्यांचं कल्याण होत नाही आणि त्यामुळं त्यांचं जीवन हे आशीर्वादित नाही. परंतु जिवंत परमेश्वराने जी आज्ञा तुम्हाला आणि मला या ठिकाणी दिलेली आहे ती ही की आपल्याला आपल्या आई वडिलांचा मान राखणं फार गरजेचं आहे. आपल्याला आपल्या आई वडिलांच्या आज्ञेप्रमाणे चालणं फार गरजेचं आहे. म्हणजे निश्चितच त्याद्वारे या पृथ्वीवरती आपलं कल्याण होणार आहे आणि आपण दीर्घायू असणार आहोत. म्हणून आजच्या दिवसामध्ये ते प्रयत्न आपल्या जीवनामध्ये करूया आणि आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेऊया. देव बाप करो त्या वर्षांद्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वाद प्राप्त हो. आमेन.